शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात कालपासून एक न्यूज फिरत आहे। 2 दिवसापासून एका मोठ्या न्यूज चॅनलवर दाखवण्यात येत आहे की तरच तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर ॲग्रिस्टेक चं ओळखपत्र असेल, ॲग्रिस्टेक नावाचं जर ओळखपत्र असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार आहे। अशा पद्धतीची एक न्यूज काही व्हिडिओ माध्यमातून काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवले जात आहेत। काही सोशल मीडियावर सुद्धा असे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हायरल केले जात आहेत। तर खरंच मग हे कार्ड हे जे काही युनिक ओळखपत्र असेल तरच तुम्हाला हा पुढील हप्ता मिळणार आहे का, नेमकं याची सत्यता काय आहे तेच आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यापासून 2024 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये युनिक ओळखपत्र काढण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि याची विशेष मोहीम सुद्धा 15 डिसेंबर 2024 पासून राबवली जात आहे। कृषी सेवक, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून जे काय आहे ते त्याचे जे काही ओळखपत्र आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून त्याची नोंदणी केली जात आहे। शेतकऱ्यासाठी सुद्धा ऑनलाईन पोर्टल ओपन करून दिलं गेलं होतं, परंतु त्यामध्ये काही दुरुस्त्या आल्या, त्यामध्ये काही प्रॉब्लेम आले, त्यामुळे जे काय आहे ते ऑनलाईन हे पोर्टल बंद करण्यात आलं आणि कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून, कृषी सेवकाच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने या ओळखपत्रासाठी नोंदणी केली जात आहे। आता याच्यामध्ये जे काय आहे ते राज्यामध्ये जवळपास 1,20,00,000 खातेधारक शेतकरी आहेत। यामध्ये भरपूर असे शेतकऱ्याचे काही केवायसी नाही, कोणाचं काही लँड सेटिंग नाही, या प्रॉब्लेम मुळे भरपूर असे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। आता यामध्ये जे आहेत ते जवळपास 92 ते 93 लाख शेतकरीच या योजनेसाठी पात्र राहिलेले आहेत। भरपूर अशा शेतकऱ्याच्या कोणाचे काही प्रॉब्लेम्स तो त्यांना हप्ते जे काय आहेत ते क्रेडिट होत नाहीत। मग आता भरपूर न्यूज चॅनल असोत किंवा मग काही व्हिडिओच्या माध्यमातून असो असे काही अफवा पसरवले जात आहेत की ॲग्रिस्टेक जे कार्ड आहे ते तुमच्याकडे जर ओळखपत्र असेल तरच तुम्हाला येणारा हप्ता मिळणार आहे। परंतु यामध्ये काय आहे की ऑक्टोबर महिन्यापासून या कार्डची नोंदणी तर चालू झाली आहे। अद्याप या पोर्टलद्वारे 2.5 ते 3 लाखापर्यंत शेतकरी यावर नोंदणी पूर्ण झालेली आहे। जी काय आहे ते या पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे अत्यंत संथ गतीने, अत्यंत स्लो गतीने चालत आहे। आता पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा येणारा जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये हा हप्ता दिला जाणार आहे। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं आता मागील काही दिवसापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून सप्टेंबर ऑक्टोबर पासून ह्या योजनेची जी काही नोंदणी चालू झाली आहे, या 2-4 महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये फक्त 2 ते 3 लाख शेतकरी यावर नोंदणी केली आहे। मग आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, 1 ते 1.5 महिन्यामध्ये थोडेच जवळपास 1,20,00,000 शेतकरी यामध्ये नोंदणी केल्या जाणार आहेत। त्यामुळं जो काही येणारा हप्ता आहे, येणारा काही पीएम किसान असो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, तर त्यासाठी जे काय आहे ते हे ॲग्रिस्टेक कार्ड हे बंधनकारक नसणार आहे। जे काही फार्मर युनिक आयडी आहे हा बंधनकारक नसणार आहे। तो हप्ता तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु मग आता हे ॲग्रिस्टेक कार्ड याचं काम काय आहे, मग हा कार्ड आपल्याला काढावंच लागणार का, तर हो, हे कार्ड तुम्हाला काढावंच लागणार आहे। आता जवळपास तुमचे काही या पीएम किसान योजनेसाठी पात्र शेतकरी असतील किंवा मग त्यातून वगळलेले शेतकरी असतील, यामध्ये असे मिळून 1,20,00,000च्या आसपास आपल्याकडे खातेधारक शेतकरी आहेत। या सर्व शेतकऱ्यांना, याच्या व्यतिरिक्त जे काही शेतकरी आहेत त्यांना सर्वांना हे ॲग्रिस्टेक कार्ड फार्मर युनिक आयडी बनवणे बंधनकारक आहे। या अंतर्गत जे काही आहे ते तुम्हाला महाडीबीटीच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा इतर शेतीच्या ज्या काही सुविधा असतील तर याच जे काही ॲग्रिस्टेक कार्ड आहे या अंतर्गतच त्या सुविधा मिळणार आहेत। यामध्ये तुमचा जे काही शेतीचा पूर्णपणे डाटा यामध्ये सेव्ह असणार आहे। तुमचं या शेतीचा मालक कोण आहे हे सगळं काही यामध्ये तुमचं सेव्ह असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या योजना या अंतर्गत मिळणार आहे। पण सध्या तरी पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं नाही। येणारा हप्ता जो काही आहे तो तुम्हाला येणार आहे असलं ऑफिशियली कुठल्याही पद्धतीचं, कुठल्याही प्रकारचं ऑफिशियली स्टेटमेंट यामध्ये देण्यात आलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना संभ्रमात किंवा घाबरून जाण्याचं कुठलेही कारण नाही। ॲग्रिस्टेक कार्ड तुम्ही तुमच्या जे काही कृषी सेवक आहे, तुमचं जे काही तुम्हाला जे दिलेली लोक आहेत, तलाठी असतात, कृषी सेवक आहोत, यांच्या मार्फत तुमचं ॲग्रिस्टेक कार्ड कोणी बनवत असेल, फार्मर आयडी कोणी बनवत असेल तर तुम्ही ते कार्ड काढून घ्या। भविष्यात तुम्हाला याचं काम पडणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे काही ॲग्रिस्टेक कार्ड आहे
हे तुम्हाला यासाठी कंपल्सरी केलं जाणार आहे। तुर्तास तरी या योजनेसाठी कुठलंही म्हणजे याचं बंधनकारक करण्यात आलेलं नाही। तुम्हाला जो काही येणारा हप्ता आहे तो व्यवस्थितरित्या येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवेवर किंवा संभ्रमात राहू नये, कुणावर विश्वास ठेवू नये। येणारा जो हप्ता आहे तो येणार आहे। आणि आता ज्या शेतकरी अपात्र आहे त्या संदर्भात सुद्धा काही अपडेट आलेला आहे। ते अपडेट आम्ही त्याची पूर्णपणे माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या अपडेट बद्दल कळवणारच आहे। त्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट कुठे द्यायचे आहेत, त्यांना काय डॉक्युमेंट द्यायचे आहेत याबद्दलचं सविस्तर असं अपडेट आलेलं आहे। मागं पण आपण एका व्हिडिओमधून सांगितलं होतं की यामध्ये काही अपडेट येणार आहे। ते अपडेट आता त्याचं आलेलं आहे। या येत्या आज किंवा उद्याच आम्ही याबद्दलचा व्हिडिओ या सविस्तरपणे आपल्या चॅनलवर टाकणार आहे। संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।